पाईपलाईन फोडत आली. अण्णा ते यांचं नाव काय, ते दुसरे इकडे आता इकडे चालू होते, पाईपलाईन फुटली. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज सकाळपासून मामाकडं कॅमेरा, म्हणजे मामाचा कॅमेरा आणला. हा ट्रोप लाऊड आहे त्याचा, सेम बीम सगळं केलं एकदम व्यवस्थित, ओके केलं, पण ते कनेक्टच होत नाही. ते काय इश्यू आहे. मग आता तिकडे चार्जिंगला जुगाड लावले, सोलर लावेल इकडे, म्हणजे ती सोलर कॅमेरा आहे. आणि आपलावाला हवा इकडे आहे. आपल्याला डाळिंबाला लावायचा आहे, तो आज लावायचा होता पण ते कनेक्टच होत नाही. आता मी ॲप्लिकेशन डिलीट केली आहे, परत डाउनलोड केली तरी होत नाही. आता राहिलं फायनल फक्त मामाकडे नेऊन आपटायचा. काय ते होतच नाही, ते काय करणार. सो आता आम्ही चाललो आहे गावात गॅसची टाकी भरायला. मग आता तोपर्यंत गाडी येते, तोपर्यंत आपण हळूहळू जाऊ, कारण की ना रस्ते आपले लय भारी आहे, त्याच्यामुळे मग थोडं हळूच जायला लागेल. कमी कमी तर 300 स्पीडने जायला लागेल, म्हणजे 3च्या स्पीडने. 3ची स्पीड चालू आहे. 3ची स्पीड दाखव का तुम्हाला? 3 4 3 4 आज चालू आहे. 3 4 5ची स्पीडने चालूच नाही, कारण का ते खड्डेच तसे एवढे भारी खड्डे, तर काय करणार. सगळेच आता गाडी लागली. नेमकी गडबड अशी झाली का इकडे ना स्लोप आहे या रोडला, म्हणजे आपला एअरपोर्ट हायवे ना, तिकडून आपण खाली उतरतो. पण मग काही नाही एवढं, पण मग ते कसं घसरले का मग आपलं कसं जीव थडथड होऊन जात, तसं ते थोडं आता नॉर्मल टेकली ती. पण मग एवढं कसं एकदम आल्हादच राहते, मुंगीवाणीच राहते एकदम. पण आता तुम्ही तिकडे पाठीमागा दाखवतो, ही पाठीमाग गाडी उतरते ना, किती आल्हाद उतरती बघा. एवढी आल्हाद उतरून राहिली ते बघा. मीच गाडी पुढे घेतो आम्हाला दिसेल तेव्हा. एवढी आल्हाद उतरतीये, सांगा. ती पिकअप आहे, तरी ती पिकअप आहे, एवढी आल्हाद उतरती. तरी माझी XUV आपली. आलेलो आहे टाकी घेऊन, आणि आता तिला लावायची पाळी आली आहे. सकाळपासून एक काम चालू आहे, पण ते कामाला मी अजून एक तुम्हाला दाखवलेलं नाही. ते पण आपल्या घरामागं मंचिंग पेपर आथरायचं काम चाललंय, दाखवतो मी. सकाळपासून तिकडे जायलाच नाही, आता चाललोय. इकडे एक खणून ठेवलेलं आहे ते मी, आणि तिकडे केलेली सुरुवात. हे बघा, इकडे आथरायचं काम चालू आहे. उधर काही 3 टीम चालू आहे. इधर फादरकडे आणि इकडे पण चालू आहे. हाती पडून राहतील ते, काय पडून राहतील. नळी कापली का? पण ती वेगळी का? बा इकडे बा, ही नळी कुठे बा, अशी करून घ्यायची. आणि तुम्ही इकडे पेपर जावा एक, म्हणजे ग्रास कटर चालू इकडे. इकडे दादाच्याला माल पण चांगला आहे. हा आहे टिश्यू, त्याच्यामुळे चांगला माल लटकलेला आहे. आमच्या दादाकडे बघू, माल चांगला लटकेल का, मेहनत चांगली घेतलेली आहे. त्याच्यामुळे मग आता आपण मेहनतीचं फळ बघू, किती छान आहे. पण एवढंच की त्याच्या इकडे ना खरडा जास्त आहे, असे वाळलेले फांटे पण जास्त आहे. देखा ना, असं काम राहत. किती पॅक आहे बघा तो, तोंडाला पण हाताला पण 2-2 शर्ट, गॉगल. कारण की आम्हाला माहिती, माती जर उडली ना, मोबाईल वर जर एक दगड जर उडला ना, डायरेक्ट स्क्रॅच. ओय याच्यातून पेट्रोलच्या टाकीतून त्याच्या प्लॉट मध्ये माल पण चांगला आहे, एकदम ओके माल, एकदम भरभट आहे. आरामशीर 3-3.5 जाळ्यांचा माल आहे.
उद्या आहे सकाळी आपलं डाळिंबाला पावडर. आज डिझेल आणून ठेवलंय आणि ब्लोअर पण बनवून ठेवलंय. इकडे आता चाललंय त्यांचं मंचिंग आतरायचं काम. हा बुच्च्या सोशल मीडियावर टाकून देऊ व्हिडिओ. कपल नाही आता त्याला आता डायरेक्ट काय करायला लागेल. पाईपलाईन फोडत आली बुडाओ. पाईपलाईन फोडत आली. पाईपलाईन फुटली. अण्णा ते यांचं नाव काय ते दुसरे इकडे आता इकडे चालू आहे ते पाईपलाईन फुटली. पावडर लागलं. पावडर लागले तर हा पावडर लागले समजून जात ना. कपलिंग अजून एक लागल असं म्हणजे एक फूट आणा पाईप असं. यो वाढवा कामाचा वाढवा खोळंबा झाला डायरेक्ट. ओ काय नाही. अहो सीआयडी तास लगेच दिसतोय बा. तास पाईपलाईन फुटली. सीआयडी कुठे दिसला तू दाखव मला. हात कर ना खिडकीतून हात बाहेर काढ. हात बाहेर काढ खिडकीतून. नाही दिसत. हा दिसला. बोल बाबा आणा पाईप आणा. 1 फूट आणा. काला तिला काला म्हणजे तुम्ही केलं वाढवा का आता. आयला म्हणजे झालं का 100 रुपये कट. अजून एक फोडली. किती फुटल्या. हा तिच्या आयला झाला आता म्हणजे यांच्या नावावर गेला मायनस 100 रुपये नाही आता म्हणजे 400 रुपये मायनस. 4 ठिकाणी फोडून एक यांच्याकडून फुटली आणि त्यांच्याकडून एक त्यांच्याकडून इकडं. अरे पुढे हा इकडं यांच्याकडून 2. थांबून घ्या बरं. काय रिकामा ताण करताय. हा हे घेऊन या मला सोल्युशन ये. नाही सांगितलं दुखत आहे बरं का. कोणाला काय सांगितलं. आणि किती तकलीफ होती तुम्ही म्हणत्या. सोपं काय सोपं आहे हाय ते बरं आहे. पण बस ना. सकाळी पावडर बने. अरे बस ना निघल. आम्हा 2 तुकडे करायला लागत. पाईपलाईनचे नाही कपनीचे. आता तू उभा राह पाईपलाईन वर. पुढं पाईपलाईन निघाल ना अण्णा. कसं झालं मातीने केस फार गार करून टाकले. जोडायचं पण झाली pipeline. आता फ्रंट कॅमेरा लावला का बरं माहिती का माझ्या केसाने एकदम दादा म्हणे केस काय करून ठेवले. त्याचा मुलगा आला इकडं असं काय केस बनवून ठेवले. अरे असं केलं असंच झालं. पाईपलाईन पण जोडून झालेली आहे. सोशल मीडियाला काय काम करताय काय असंच टाइमपास. इकडं तिकडं व्हायचं काम चालू. आईला सांगशील आईला कोणच्या विमानात बसेल का काय आपण. स्वतः फक्त इकडून जे आहे 4 गल्ल्या राहिल्या 6 गल्ल्या 1 2 3 4 5 5 गल्ल्या राहिल्या.
सकाळ म्हणजे 12 वाजता आले ते काय आता थोडं त्याच्यामुळं मग हळूहळू चाललं त्यांचं. आता एवढंच राहिलं होतं आणि आपण मंचिंग पेपर हा घेतलेला आहे 1 फुटावाला होल, डायरेक्ट होलवाली. टेन्शनच नाही होल पाडायचं परत. आणि ते नेमक्यात 2 पाईपलाईनी 3 पाईपलाईन फोडून टाकल्या 3 ठिकाणी असं केलं तर. मग आता तिकडचे बाकी राहिले, तिकडे 2 राहिले ते बसून गेले ते अजून. त्यांचं आता माहीत नाही आपल्याला काय आहे. आज पाऊस काय आला नाही. पावसाचं वातावरण असं झालेलं आहे आता. ओ मेरे यारा